हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा असा दमदार असा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा कालपासूनच सुरुवात झालेली आहे. जे गुंड अर्जुनला मारत असतात ते मारत असतात आणि इकडे सायली आरती करत असते देवीची आणि संगीत लागलेलं असतं, खूप सारं संगीत असतं आणि अर्जुनला दोन दोन गुंड एकत्र धरून मारत असतो अर्जुन. आणि हे कालपासूनच सुरुवात झालेली आहे आणि एक गुंड येतो आणि तो अर्जुनच्या डोक्यात एकदम काठी घालतो आणि मग अर्जुन बेशुद्ध झाल्यासारखं, त्याला चक्कर आल्यासारखी होते आणि मग तो खाली पडणारच असतो. मग दुसरा गुंड त्याला परत मारत असतो आणि मग हे सगळं मानसी गाडीतून बघत असते आणि मग अर्जुन काय करतो, त्याच्याच हातातली काठी घेतो आणि तो त्या गुंडांनाच त्या काठीनं बदाडतो आणि मानसीसुद्धा इकडे धडपडत असते बाहेर निघण्यासाठी. आणि मग इकडे खूप सारं संगीत वाजलेलं असतं आणि मग मानसी त्या किडनॅपर बाईला ढकलून देत असते आणि गाडीचा दरवाजा काढत असते आणि अर्जुन इकडे हे मारामारी करत असतो आणि मग तो गुंड तिथलीच काठी उचलतो आणि अर्जुनला मारत असतो आणि दुसरी काठी मारणार असतो तोपर्यंत अर्जुन ती काठी वरच्यावरी झेलतो आणि त्याला लाथ घालतो, तो खाली पाडतो आणि मग मानसी धडपडा करत असते बाहेर निघण्याचा आणि मग दरवाजा काढण्याचा आणि ती दरवाजा काढण्यात यशस्वी होते आणि ती दरवाजा काढलेलीच असते. मग ती बाई परत दरवाजा लावून घेते आणि हे सगळं गुंड एकत्र करून अर्जुनला मारत असतात आणि परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणते, ताई अर्जुन बघ किती भरभर वर चालला आहे, वेगाने पुढे जात आहे असं त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणते आणि इकडे परत अर्जुन गेला असं म्हणते आणि मग वर गेला आणि मानसीच्या जवळ पोहोचला, म्हणजे जवळजवळ मानसीला त्याने सोडवलं असं प्रिया म्हणत असते. आणि मग अर्जुन पळत गाडीकडे जातो आणि गाडीकडचा सीन दाखवलेला आहे आणि मग गाडीचा दरवाजा काढतो आणि मग मानसीला बाहेर ओढत असतो आणि मग ओढत मानसीला बाहेर काढतो आणि मग मानसीसुद्धा बाहेर येते आणि मग आता परत इकडे प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया पागल झाल्यासारखे म्हणते, संख्या खेळत असते, ती सापशिडी खेळत असते आणि चालवत असते, ते डोक्याला हात लावते आणि इकडे अर्जुन मानसीला ओढून बाहेर काढतो आणि मग परत प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया असं नाही असं म्हणत असते, 1 2 3 4 पडायला पाहिजे असं म्हणते आणि 4 पडायला पाहिजे असं म्हणते आणि मग ती पडत नाही 4, मग ती स्वतः हाताने ठेवते आणि 4 असं म्हणते, 4 पडले असं म्हणते आणि हसत असते. आणि इकडे परत अर्जुनने मानसीला घट्ट धरलेलं असतं आणि मग ती किडनॅपर बाई तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, ओढून घेत असते, पण अर्जुन तिला काही सोडत नसतो, तो गच्च धरलेला असतो मानसीला. आणि मग अर्जुनच्या पाठीमागून काट्या डोक्यात घालत असतात ते गुंड आणि तरी पण अर्जुन काही मानसीला सोडत नसतो, तो इतका घट्ट धरून ठेवलेला असतो. आणि मग ती किडनॅपर बाई मानसीला ओढत असते आणि मग इकडे सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली सगळ्यांना आरती देत असते आणि आरती झालेली असते आणि मग आता सगळेजण आरती घेत असतात आणि मग सायली परत देवी आईला म्हणते, देवी आई ही मानसी आणि हे इतर मुलींना घेऊन लवकर सुखरूप घरी पोहोचू दे असं म्हणत असते आणि पाया पडते. आणि मग परत इकडे अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुनला खूप मारत असतात ते गुंड आणि मग अर्जुन मानसीला काही सोडत नसतो, तिला घट्ट धरूनच ठेवलेला असतो आणि मग मानसीने सुद्धा त्याला घट्ट धरून, मानसीसुद्धा थांबलेली असते ते सुद्धा. आणि मग परत अर्जुनच्या डोक्यात तो माणूस एक काठी घालतो, तरीसुद्धा अर्जुन काही सोडत नसतो. प्रिया हसत असते, 4 असं म्हणत असते, 1 2 3 4 असं म्हणते आणि मग ती सापापर्यंत जाते आणि म्हणते, अर्जुनला खाल्लं असं म्हणत असते आणि मग हसत असते. इकडे परत अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. कितीही काट्या मारलं तरीही अर्जुनने मानसीला सोडलेलं नसतं. ते पाहून तो गुंड काय करतो, एक चाकू काढतो, येतो पाठीमागून आणि अर्जुनच्या पाठीत तो चाकू खुपसतो आणि खूप सारं संगीत असतं. काय नारायण नारायण समर्पयामी, हे आरतीच्या नंतरचं लागलेलं ते असतं आणि मग आरती झाल्यानंतर म्हणायचं असतं, ती प्रार्थना असते. आणि मग सायलीला देवीच्या समोरची वाटी सायली घेत असते कुंकवाची आणि ती सायलीच्या हातातून खाली पडते आणि मग इकडे सगळेजण तोंडाला हात लावतात आणि सायलीला तर खूपच कसं तरीच वाटत असतं, कारण तिच्या हातातून कुंकवाची वाटी खाली पडलेली असते. आणि मग हरे राम असंच खूप सारं संगीत सुरू असतं आणि मग मानसी अर्जुनच्या तोंडाकडे बघते आणि तो गुंड आणखीन एक वेळेस चाकू अर्जुनच्या पाठीत खुपसत असतो आणि मग मात्र आता अर्जुन एकदम खाली पडणार असतो आणि तरीसुद्धा मानसीला तो सोडत नसतो. मग ती किडनॅपर बाई असते, ती किडनॅपर बाई सोड तिला असं म्हणून हिसके देत असते, तरीसुद्धा अर्जुन काही सोडत नसतो, पण त्याच्या पाठीत चाकू खुपसल्यामुळे तो मोबाईल
मानसीला देतो आणि म्हणतो लास्ट कॉल चैतन्याला लावलेला होता, लास्ट टाईमला फोन चैतन्याला लाव, फोन कर असं म्हणून मानसीला सांगत असतो. आणि मग मानसी लगेच चैतन्याला फोन करते आणि मग इकडे अर्जुन खाली पडतो आणि आता मानसीने चैतन्याला फोन लावलेला असतो आणि इकडे अर्जुनला सगळं काही अंधुक अंधुक असं दिसत असतं, पण तो मानसीकडेच पाहत असतो आणि खाली पडतो. आणि मानसीसुद्धा आता अर्जुनकडे पाहते आणि मग सायली बघते कुंकू सांडलेलं, आता तिकडचा सीन दाखवलेला आहे सायलीचा. आणि देवीकडे बघते, परत कुंकूकडे बघते आणि इकडे चैतन्याला फोन आलेला असतो, तो अर्जुनचा फोन आला असं म्हणत असतो. आणि मग अर्जुन बोल असं म्हणतो, इकडून कोणीच बोलत नाही कारण मानसीच्या हातातला मोबाईल असतो तो खाली पडलेला असतो. आणि मग अर्जुन सुद्धा खाली पडलेला असतो. मानसी ओरडत असते, रडत असते, अर्जुन दादा म्हणून चिरकत असते, ओरडत असते. आणि इकडे चैतन्य हॅलो हॅलो मानसी काय झालं आहे असं चैतन्य म्हणत असतो. अर्जुन मानसीकडे हात करतो आणि मग तिथेच खाली पडतो आणि मानसीसुद्धा आता खाली बसलेली असते. अर्जुन दादा म्हणत रडत असते, अर्जुन दादा असं म्हणते. आणि मग चैतन्यसुद्धा इकडे घाबरलेला असतो आणि ते गुंड खूप सारे हसत असतात. आणि मग आता परत अर्जुनला लाथ घालतात, परत हसतात. तेव्हा मानसी म्हणते नका मारू त्याला, नका मारू त्याला, अर्जुन दादा प्लीज नका मारू नका, सांगा ना तुम्ही तरी त्या किडनॅपर बाईला. मानसी म्हणते त्यांना नका ना मारू, प्लीज नका मारू असं म्हणत असते परत. मग ती गुंड लाथा घालत असतात अर्जुनला आणि मग चैतन्य म्हणत असतात दादा प्लीज फास्ट फास्ट असं त्या ड्रायव्हरला म्हणत असतो. मग हॅलो हॅलो असं चैतन्य म्हणत असतो. सावंत म्हणतात स्पीड वाढवा, फास्ट असं म्हणत असतात. आणि मग चैतन्य हॅलो हॅलो अर्जुन असं म्हणत असतो. इकडे सगळेजण हसत असतात. आणि मग चैतन्य म्हणतात प्लीज कोणीतरी बोला, आवाज ऐकू येते का असं चैतन्य म्हणत असतो, पण तिथे कोणीच बोलत नाही आणि मोबाईल खाली पडलेला असतो. अर्जुन मानसीकडे पाहतो आणि मानसीकडे सतत हात करत असतो. आणि प्रिया म्हणते बिचारा अर्जुन एवढ्यावर जाऊन आता सगळे साप त्याला शहाण्यासारखे वागवत होते, अजिबात अर्जुनला हात पण लावला नाही त्या सापाने आणि आता गट्ट म्हणून खाऊन टाकलं असं म्हणते. बाप रे असं प्रिया नाटकं करत बोलत असते. हातातोंडाशी आलेला घास गेला बिचाऱ्याचा. तुला काय वाटतं अर्जुन आता 99पर्यंत परत जाऊ शकेल का गं? डायरेक्ट वर जाईल असं त्या कॉन्स्टेबलला म्हणते. आणि म्हणते डायरेक्ट वर जाईल बघ असं प्रिया म्हणते. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते वर काय वर, तुम्ही मला कशात अडकवणार तर नाही ना असं ती कॉन्स्टेबल म्हणत असते. तेव्हा प्रिया हसत असते आणि मग ती उभा टाकलेली असते आणि मग कॉन्स्टेबलच्या गळ्याला धरते डायरेक्ट प्रिया आणि दात खात मग तिचा गळा धरलेला असत्या आणि म्हणते प्रियाच्या तावडीत एकदा कोणी आलं ना का ती त्याला कधीच सोडत नाही. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते सोड प्रिया असं म्हणत असते. आणि मग प्रिया म्हणते जर अर्जुन असेल तर गिधाडही खाणार नाहीत, अशी अवस्था करून टाकलं कळलं असं प्रिया म्हणत असते. आणि मग ताई बिचारा अर्जुन गेला का तुला काय वाटतं? त्याला वाटत होतं ना की तो जिंकतोय पण नाही गेला असं प्रिया म्हणत असते. आणि मग ती कॉन्स्टेबल घाबरून तिथून जाते आणि मग प्रिया हसत असते. आणि इकडे मग परत प्रिया, सचिन आणि राकेश फोनवर असतात आणि तो गुंड फोन केलेला असतो आणि तो गुंड म्हणतो काम झालं असं म्हणत असतो. आणि मग तो गुंड अर्जुनला परत लाथा मारतो. काय रे पोरीला वाचवायला आला होतास ना, तूच आडवा झालास असं म्हणत असतो. तो गुंड सतत प्रियाला फोन करत असतो. तो गुंड असतो आणि मग हसत असतात सगळेजण. आणि मग तो किडनॅपर बाई म्हणते आता तुझा अर्जुन दादा मरणार आणि जर तू आता सायलीच्या विरोधात तक्रार केली नाही ना तर ती पण मरणार, तुझ्या मैत्रिणी पण मरणार असं ती किडनॅपर बाई मानसीला धरून धमकावत असते. आता सायलीच्या विरोधात तक्रार केली नाही ना तर ती पण मरणार आणि तुझ्या मैत्रिणी पण मरणार असं ती किडनॅपर बाई म्हणत असते. आणि ती सगळ्यांनाच सांगायचं की सायली पोरींची तस्करी करते, तुला आणि तुझ्या मैत्रिणींना तिनेच बांधून ठेवलं होतं, तर बघ तुझ्या अर्जुनदादाकडे बघ आणि सांग असं ती किडनॅपर बाई मानसीला म्हणत असते. आणि मग आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. श्वेता आगीत तेल ओतल्यासारखं सायलीला म्हणत असते सायलीताई तुझ्या हातून कुंकू कसं पडलं गं, हा तर अपशकुन असतो ना असं म्हणत असते. आणि मग ती श्वेता असं म्हणते त्याला काहीही
आता म्हणत असते अस्मिता एकदमच म्हणते आपल्या घरात अपशकुन असं कोणीही मानत नाही असं अस्मिता म्हणत असते आणि मग वेळ सावरून नेते. मग कल्पनाताई म्हणतात अस्मिता हे कुंकू पटकन उचलून घे बरं. तेव्हा श्वेता म्हणते मी घेते कुंकू उचलून असं म्हणते आणि ती कुंकू उचलायला लागते. आणि मग आता कल्पनाताई म्हणतात सायली तू काहीही विचार करू नकोस. तेव्हा सायली म्हणते जर काही अपशकुन असेल तर. तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात हे बघ बाळा हे चुकून झालं आहे असं काही विचार करू नकोस असं म्हणत असतात. चल बाळा काही नाही झालं असं दोघीही समजावत असतात. आणि मग इकडे श्वेता ही कुंकू उचलत असते आणि हसत असते. आणि मग आता परत इकडे प्रियाचा सीन दाखवलेला आहे. वाजवा रे झिंकचिका झिंकचिका असं म्हणते आणि एक हात पोटाला धरते आणि एक हात वर धरते आणि जोरजोरात हसत असते. आणि वाजवा रे झिंकचिका झिंकचिका असं म्हणत असते हसत असते. आणि तेव्हा ती कॉन्स्टेबल बाई येते आणि म्हणते नाचतेस कशाला गं? अगं त्या पोटातल्या बाळाचा तरी विचार कर ना. तेव्हा प्रिया म्हणते पोटातल्या बाळाचा विचार करते ना म्हणूनच तर नाचते. हे नाचा रे ढिंकचिका ढिंकचिका असं म्हणते आणि परत नाचत असते. आणि मग ती कॉन्स्टेबल बाई म्हणते बरं बाई बरं शांत राहा ना जरा. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते विनंती करते अगं शांत राहा ना शांत राहा असं म्हणत असते. आणि मग शांत कसं बसू मला किती आनंद झाला मी तुला सांगू पण शकत नाही. आता इकडे महिपतचा सीन दाखवलेला आहे. इकडे महिपत राकेश आणि सचिनसुद्धा नाचत असतात. महिपत आणि राकेश उभा टाकून नाचत असतात आणि सचिन मात्र बसूनच नाचत असतो बसलेल्या जागेवर. आणि म्हणत असतो महिपत आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे हे गाणं म्हणत असतो आणि नाचत असतो. आणि म्हणतो ही पोरगी खूप पोहोचलेली आहे हे माहीत होतं पण आज हे तिनं दाखवून दिलं आहे. जगातले सगळे नीच जर एका पारड्यात ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात जर हिला ठेवलं तर हिचं पारडं दणकन खाली जाईल असं महिपत म्हणतो. म्हणजे प्रिया आणि परत नाचायला सुरुवात करतात. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असं महिपत म्हणतो. आणि मग गाणं लावत असतात आणि नाचत असतात आणि हसत असतात. आणि मग परत इकडे अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन खाली पडलेला असतो आणि हे गुंड हसत असतात आणि मानसी त्याच्याकडे बघत असते. आणि मग तेवढ्यात येतात पोलीस आणि मग तो म्हणतो पोलिसाची गाडी आली पळापळा असं ते गुंड म्हणत असतात. आणि मग सगळेजण इकडे तिकडे पळत असतात. आणि मग पकडा त्याला असं ते पोलीस म्हणत असतात. चैतन्य मात्र अर्जुनकडे येतो आणि सगळे पोलीस मात्र त्या गुंडाच्या पाठीमागं जात असतात. त्यामुळे आणि अर्जुन खाली पडलेला असतो. आणि मग ते त्या पोलीस एका गुंडाला पकडतात आणि ते गाडीत घालून येतात. आणि मग चैतन्य म्हणतो अर्जुन अर्जुन असं म्हणत असतो. अर्जुन जवळ बसतो. अर्जुनचं डोकं आपल्या स्वतःच्या मांडीवर घेतो आणि तो खूप रडत असतो. आणि तिथे एक लेडी कॉन्स्टेबल असते ती मानसीला घेते जवळ आणि मग सावकाश सावकाश म्हणून त्याला उठवून बसवतात अर्जुनला. आणि चैतन्य त्याला स्वतःच्या मांडीवर घेतलेला असतो. अर्जुन अर्जुन असं म्हणत असतो हे बघ माझा आवाज ऐकू येतोय का असं अर्जुनला म्हणत असतो चैतन्य. सावंत इन्स्पेक्टर सावंत ॲम्ब्युलन्स बोलवा लवकर बोलवा असं म्हणत असतात. आणि मग चैतन्य म्हणल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत लवकर ॲम्ब्युलन्स घेऊन ये असंच इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात. आणि मग चैतन्य रडत असतो खूप रडत असतो. अर्जुन बघ ना माझ्याकडे असं म्हणत असतो. आणि मग इकडे महिपत सचिन आणि राकेश बसलेले असतात आणि आपली सारखी चालू असते टुनटुन टुनटुन पण पाहिजे तेव्हा वाजत नाही असं त्या फोनला म्हणत असतो महिपत. आणि तेवढ्यात रिंग वाजते आणि मग सचिन फोन उचलतो आणि मग तो स्पीकरवर टाक ना तुला प्रत्येक वेळी सांगायचं का असं महिपत सचिनला म्हणत असतो. हॅलो अरे किती वेळ लागला फोन करायला. तेव्हा तो गुंड म्हणतो सगळं काही सांगतो. तो गुंड असतो ते सगळं काही सांगत असतो. अर्जुनला कशाप्रकारे मारलेलं मानसीने कसं घट्ट धरलेलं मानसीने हे सगळं ते गुंड आणि मारलेलं हे सगळं सचिनला राकेशला आणि प्रियाला सांगत असतात. आणि पाठीमागून एक गुंड आलेला असतो आणि तो चाकू खूप असलेला हे सगळं सांगत असतात. आणि मग आई शाब्बास असं तो महिपत म्हणतो. कधी कधी तुम्हाला दिलेलं काम तुम्ही नीट करता रे तुम्ही असं नाही पण म्हणतो पण वा वा म्हणतो. तेव्हा सचिन कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतो आणि सुभेदारांच्या सत्यानाशाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने असं म्हणतो. मग तो गुंड म्हणतो पण साहेब गडबड झाली ना. तेव्हा महिपत म्हणतो झालीच का गडबड. तेव्हा राकेश म्हणतो कसली गडबड. तेव्हा तो गुंड म्हणत असतो ही माणसं आहेत ना मानसी आहे ना ही पोरगी ती अजूनही काही कबूल करायला तयार नाही. सायली पोरींची तस्करी करते. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते तिला खूप धमकावले तिने अर्जुनने खूप मार खाताना पाहिले
ती काही आपलं ऐकतच नाही आहे असं ती किडनॅपर बाई म्हणत असते. तो गुंड म्हणतो, त्याचा एक गुंड आहे, तो म्हणतो पोलिसाच्या हाती आपला एक माणूस लागला आहे असं तो सांगतो. आणि मग पोलीस त्याला घेऊन गेले आहेत हे पण सांगतो तो गुंड. आणि मग महिपत म्हणतो इकडे विचार करत असतो. आणि मग आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे हे. मग इकडे सायली म्हणते माझा जीव वर खाली होतोय, कुंकू असं सांडायला नको होतं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात काहीही झालेलं नाही ग, तू काहीतरी वेड्यासारखा विचार करू नकोस बरं. तेव्हा अस्मिता म्हणते अगं मी तर कोणतीही काम करत असताना हातातली गोष्ट 10 वेळा खाली सांडते पडते, पण प्रत्येक वेळेला अपशकुनच होते असे नाही ना. तेव्हा सायली म्हणते पण अगं हे देवी आईच्या समोरचं कुंकू होतं, असं सांडायला नको होतं. तेव्हा प्रतापराव म्हणतात हो पण त्याचा एवढा काही विचार करायची गरज नाही आहे सायली, तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पनाताई म्हणतात शांत हो असं म्हणतात. आणि मग सायली मनातल्या मनात म्हणते सगळे म्हणतात ते, पण मला तर मना पटते, पण तरीही मनातली भीती का जात नाही आहे, नेमकी कसली भीती आहे. आणि मग सायली पोटाला हात लावते. आणि मग प्रतिमा आत्या श्वेता येते आणि म्हणते जमीन, श्वेता आणि गौरीसुद्धा आलेली असते. गौरी म्हणते जमीन खराब झाली म्हणून सायलीताई घाबरली का. तेव्हा श्वेता म्हणते नाही ग तसं काही नाही आहे असं म्हणते. तेव्हा प्रतापराव म्हणतात श्वेता गौरीला घेऊन आत जा. मग श्वेता गौरीला घेऊन आत जाते. तेव्हा मग प्रतापराव म्हणतात सायली तू पण वर जा. मग प्रतापराव म्हणतात सायली तू वर जा आणि आराम कर, आज सकाळी लवकर उठलीस ना. तेव्हा सायली म्हणते जरा दमल्यासारखं झालं आहे खरं मला, मी वर खोलीमध्ये जाते असं सायली म्हणत असते. आणि मग अस्मिताला तिला खोलीत वर घेऊन जायला सांगतात. मग अस्मिता तिला वर खोलीत घेऊन जाते. आणि मग प्रतापराव म्हणतात अरे आता तुम्ही दोघीजण गंभीर राहू नका, आत्ता सायलीची समजूत काढली, मग आता तुमचीसुद्धा काढायची आहे का असं प्रतापराव कल्पनाताई आणि प्रतिमा आत्याला म्हणत असतात. तेवढ्यात प्रतापरावांचा फोन वाजतो. आणि मग प्रतापराव म्हणतात चैतन्याचा फोन. आणि म्हणतात हा चैतन्य. तेव्हा चैतन्य हां हॅलो काका तुम्ही कुठे आहात. तेव्हा प्रतापराव म्हणतात अरे घरीच आहे मी चैतन्य, काय झालं आहे तुझा आवाज असा का येतोय. तेव्हा चैतन्य म्हणतो काका सायली वहिनी कुठे आहे. तेव्हा प्रतापराव म्हणतात अरे नाही आताच तिला अस्मिता सोबत खोलीत घेऊन गेली आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो ओ पटकन बोल काय झालं आहे असं प्रतापराव म्हणतात. तेव्हा चैतन्य एकदम खाली बसतो आणि खूप रडत असतो. आणि म्हणतो बोलता बोलता त्याला बोलतासुद्धा येत नसतं, तो रडतच असतो. आणि मग प्रतापराव चैतन्य तू का रडतोयस असं म्हणत असतात. आणि मग घाबरून कल्पनाताई आणि प्रतिमा आत्यासुद्धा प्रतापरावांच्या जवळ येतात. तेव्हा चैतन्य म्हणतो हॅलो काका अर्जुनवर हल्ला झाला आहे असं चैतन्य म्हणतो. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आहे, तो खूप गंभीर जखमी आहे असं म्हणल्याबरोबर प्रतापरावांच्या हातातला मोबाईल हा खाली पडतो. आणि मग कल्पनाताई हे म्हणतात सांगा ना काय झालं सांगा ना. तेव्हा प्रतिमा आत्या फोन उचलतात अरे चैतन्य काय झालं. तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याची तब्येत खूप क्रिटिकल आहे असं तो फोन स्पीकरवरच असतो. आणि मग अस्मितासुद्धा पायऱ्यावर आलेली असते आणि हे सगळंजण ऐकतात. आणि मग अस्मिता सुद्धा तिथेच असते. आणि मग प्रतिमा आत्या म्हणतात नेमकं काय झालं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो प्रतिमा आत्या अगं आम्ही असं म्हणतो. आणि तो सांगत असतो काय झालं आहे ते. म्हणजे चैतन्य तिथे फोन केलेला असतो, चैतन्याला गाडी दिसली का असं ते चैतन्य अर्जुनला म्हणतो. हे परत परत आठवत असतं अर्जुनला. आणि मग ती गाडी समोरच आहे, मी त्याच्या गाडीचा पाठलाग करतोय असं अर्जुन म्हणतो. आणि मग चैतन्य हॅलो हॅलो असा आवाज येत असतो. आणि मग अर्जुन चैतन्य बोलत असतात हे सगळं चैतन्याला आठवत असतं आणि सगळ्यांना सांगत असतो. आणि मग तिकडे पोलीस पोहोचल्यात आणि पकडा त्यांना असं म्हणत असतात अर्जुन. मग चैतन्यसुद्धा अर्जुनला उठवत असतो. मग कल्पनाताई प्रतिमा आत्या प्रतापराव सगळेजण घाबरतात. चैतन्य म्हणतो मानसीला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण तिने गुंडाशी लढला आणि त्याने मानसीला सुखरूप सोडवलं असं चैतन्य म्हणत असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अहो चला आपण आताच्या आता अर्जुनला भेटायला जाऊ. तेव्हा अस्मिता म्हणते 1 मिनिट थांबा, तुम्ही काही पॅनिक होऊ नका. अस्मिता म्हणते आणि फोन घेते. आणि मग आता ते चैतन्य अर्जुनला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि मग त्याच्याजवळ कोण आहे असं विचारत असते अस्मिता. तेव्हा चैतन्य म्हणतो अश्विन आहे, अश्विनच्याच हॉस्पिटलमध्ये आहोत आम्ही, अश्विन आहे इथे, मी पण आहे असं चैतन्य म्हणत असतो. आणि ते घरात प्रतिमा आत्या त्यांनी कल्पनाताई रडत असतात. तेव्हा श्वेता म्हणते प्रियाला खरंच मानलं, तुरुंगात बसून तिने जे काही ठरवलं ना तिने करून दाखवलं, जेलमध्ये बसून करून घेतलं
सांगितलं. तिच्या प्लॅनप्रमाणे आता मानसी पोलिसांच्या ताब्यात आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये, असं श्वेता म्हणत असते आणि हसत असते. इकडे सायली अर्जुनच्या फोटोकडे बघते आणि काहीच कारण नसताना इतकं अस्वस्थ का वाटते. त्यांच्याशी बोलू का एकदा? मानसी यांना भेटली का हे मला कळलं तर ते मला आपोआप बरं वाटेल, असं सायली म्हणत असते आणि मग अर्जुनला फोन करते. पण अर्जुनचा फोन काही लागत नसतो. फोन बंद आहे असं सांगितलेलं असतं. सगळं ठीक असेल ना, असं म्हणते आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. आणि मग आता राकेश प्रियाला भेटायला आलेला असतो जेलमध्ये. प्रिया म्हणते, मला सायलीला त्या घाणेरड्या आरोपाखाली आयुष्यभर जेलमध्ये सडवायचं आहे, पण जर मानसी तिच्या विरोधात बोललीच नाही तर हे कोर्टात कसं शक्य होणार आहे, सिद्ध पण कसं होणार आहे, असं प्रिया राकेशला म्हणत असते. तेव्हा सायली पोटाला हात लावते आणि म्हणते, बाळा तुझे बाबा आणि मनू सुखरूप असतील का रे, असं सायली म्हणत असते. आणि इकडे अर्जुनचं ऑपरेशन सुरू झालेलं असतं आणि सगळेजण काचातून बघत असतात. आणि मग अश्विन फोन करतो अस्मिताच्या फोनवर, पण अस्मिताचा फोन हा घरी विसरलेला असतो. मग अश्विन म्हणतो, अस्मिताताई दादांची तब्येत खूप क्रिटिकल आहे ग, त्याचा जीव धोक्यात आहे, असं अश्विन म्हणतो. आणि तेच आपलं आणि हे सगळं सायलीने ऐकलेलं असतं, कारण फोनच हा सायलीने उचललेला असतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता काय होईल पुढील भागामध्ये, तुम्हाला काय वाटते प्रेक्षकांनो? तर तुम्हाला ही मालिका आवडते का? आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला